बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचं पालन। संजय राऊत यांचं ट्विट म्हणजे राज्यात सुरू असलेल्या संजय राठोड प्रकरणावरील सूचक इशारा असल्याची देखील शक्यता आता वर्तवली जाते। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राजधर्माचं पालन याचा अर्थ संजय राठोड यांचा राजीनामा तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली। आणि या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, संजय राऊतांनी एक महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे, काय अर्थ या ट्विटचा? नक्कीच आपण जर पाहिलं गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये संजय राठोड यांचं प्रकरण खूप गाजतं आहे आणि विशेषतः शिवसेनेचे मंत्री जेव्हा या संपूर्ण प्रकरणात अडकले, सरकार मध्ये असलेले मंत्री जेव्हा अडकलेत तेव्हा या प्रकरणाला विरोधकांनी चांगलीच धार दिली आहे। या सगळ्या गोष्टी जर पाहिल्यात तर आता संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा या संदर्भात पक्षांतर्गत असेल, त्याचबरोबर महाआघाडीच्या घटक पक्षांतून असेल किंवा विरोधी पक्षातून आता सर्व बाजूने दबाव जो आहे तो वाढायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे अधिवेशन राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सोमवारपासून सुरू होत आहे आणि आज विरोधकांची देखील बैठक आहे। ते कुठल्या गोष्टींवर चर्चा करतील आणि कुठला मुद्दा मोठा काढावा या संदर्भातली आता थोड्याच वेळात बैठक होते आणि त्याच नंतर 5 वाजता महाआघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक आहे। त्यामुळे संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत दबाव जो आहे तो सरकारवर वाढत चालला आहे। त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड राजीनामा देतात का या चर्चेंना आता उधाण आलंय आणि त्यात संजय राऊत यांनी केलेलं ट्विट त्याला कुठेतरी दुजारा देतंय का, हा देखील प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे। नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतो। या ट्विटच्या माध्यमातून कुठेतरी संजय राठोड यांना राजीनामा हा द्यावाच लागणार आहे असं कुठेतरी या चित्रातून आपल्याला पाहायला मिळतंय। तुर्तास वळतोय पुढच्या बातमीकडे। महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाला शिक्षा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणी कॅबिनेटमध्ये त्यांच्यासोबत गप्प बसणारे कुठे, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलाय। कशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधर्माची आठवण करताय? आता राज्यात फक्त सत्ताधर्म सुरू असल्याचा टोला देखील उपाध्ये यांनी लगावलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राला विद्यमान सरकार याचा काहीतरी संबंध आहे का हो? त्यांचा राजधर्म, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधर्म आणि महाराष्ट्रातल्या सरकारचा सत्ताधर्म हे दोन सगळ्यात मोठा फरक आहे। आठवा, ज्यावेळी रांझ्याच्या पाटलाला महिलेवर अत्याचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा केली होती तो खरा राजधर्म होता। इथे संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणामध्ये गेले 15 दिवस साधी कारवाई तर सोडाच, आपण त्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे तुमचे नेते कुठे? त्यामुळे इथे आता आहे तो फक्त आणि फक्त सत्ताधर्म, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधर्माशी त्याचा काहीच संबंध नाही। तर आपण पाहतोय संजय राऊतांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि त्यानंतर आता केशव उपाध्ये यांनी देखील सडकून टीका केलेली आहे राज्य सरकारवर। छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधर्म कुठे आणि आताच्या सरकारचा सत्ताधर्म कुठे, असा सवालच त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून आणि त्यांच्या वक्तव्यातून उपस्थित केला। तर संजय राऊत यांनी जे ट्विट केलं होतं त्याच्यावरती केशव उपाध्ये यांनी सडकून टीका केलेली आहे। वळतोय पुढच्या बातमीकडे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त भाजप विधिमंडळ पक्षाची आज बैठक होते। गरवारे क्लब या ठिकाणी ही बैठक होणार आहे। या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। तर वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। याचे पडसाद आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार। प्रफुल्ल, काय अधिक माहिती मिळते? अत्यंत महत्त्वाची आजचा दिवस आहे कारण राज्य विधिमंडळाचं अधिवेशन जे आहे ते उद्यापासून सुरू होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत मोठे मुद्दे जे आहेत ते सत्तारूढ पक्षानेच विरोधकांच्या हाती या ठिकाणी दिलेले आहेत। वीज बिलाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर संजय राठोडांचं प्रकरण असेल। आपण सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाऊया।
काय महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्ही विरोधकांसमोर आहेत जे सरकारला घेरू शकतील? असे तर 118च्या वरती मुद्दे आहेत की ज्या मुद्द्याच्या आधारावर विधिमंडळ अधिवेशनामध्ये जर 6 आठवडे कामकाज केलं असतं तर जनतेचे प्रश्न बुलंद करणे, जनतेच्या हिताचे निर्णय करणे, राज्याच्या प्रगतीबाबत चर्चा करत आपल्याला राज्य पुढे नेण्याच्या दृष्टीने सर्वंकष चर्चा करता आली असती. पण दुर्दैवाने कोरोनाच्या आड लपून अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला. आम्ही सूचना केली होती की आत्ता जर तुम्हाला कोरोनाची भीती वाटत असेल, कोरोनाचं संकट मोठं आहे असं वाटत असेल तर तुम्ही लेखानुदान मांडा आणि लेखानुदान मांडल्यानंतर आपण सविस्तर चर्चा महाराष्ट्राची ही साधारणतः मे, जून, जुलै जेव्हा कोरोनामध्ये आपण वॅक्सिन दिल्यानंतर आपण कोरोनाच्या या संकटातून पूर्णपणे मुक्त होऊ तेव्हा आपण अर्थसंकल्प मांडावा अशी आम्ही सूचना केली. पण शेवटी बहुमत आहे, बहुमताच्या जोरावर त्यांनी रेटून धरलं. कामकाज सल्लागार समितीमध्ये आम्ही बहिष्कारही टाकला. अनेक विषय, कायदा सुव्यवस्थेचा विषय, वीज बिलाच्या संदर्भामध्ये म्हणजे हे तर आश्चर्य आहे की लॉकडाऊनमध्ये आम्ही आवाहन केलं घरी थांबा, लोक घरी थांबलेत. यावर्षी सूर्यदेवानी सुद्धा जास्त काम केलं आणि एप्रिल, मे, जूनच्या पुढेही जुलै, ऑगस्टपर्यंत उष्णता होती, गरमी होती, वीज आणि विजेचा वापर जास्त झाला. आपण 1 एप्रिल 2020ला तुम्ही पोखरणच्या चाचणीपेक्षाही गुप्ततेने गरीब जनतेवर 0 ते 100 युनिटचे पैसे वाढवले. ही तुमची नीतिमत्ता आहे, ही जनतेच्या प्रती तुमची निष्ठा आहे. ज्या जनतेने तुम्हाला मतं दिलीत, इतक्या वर्ष राज्य करण्याची संधी दिली, त्या जनतेवर तुम्ही कोणता सूड उगवतात? एवढंच नव्हे, आज मला MSEBच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही अधिवेशनात हे सरकार कदाचित वीज दरामध्ये सूट देणार नाही, पण यांना विनंती करा की व्याज गावगा. व्याज म्हणजे हे तर यापेक्षाही आश्चर्यजनक आहे की हे सरकार नसून हे सावकार जाग आहे. एक सर्वात महत्त्वाचं आहे की अनेक मंत्री अडचणीत आले आणि महिलांचे विषय देखील आहे. हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण विधान भवनाच्या समोर एक सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जाता येता आपण पाहतो यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये स्त्री, महिला, आई, बहिणी यांच्याबद्दलचा जो आदर होता, सन्मान होता, कोणी वक्रदृष्टीने पाहिलं तर अशाला शिक्षा दिल्या जायची. मग तो सख्खा नातेवाईक का असेना, नात्या गोत्यापेक्षा माझ्या राज्याची परंपरा हे रयतेचं राज्य आहे. राजीनाम्यावर ठाम आहे. राजीनाम्यावर ठाम असण्याचं कारणच नाही, परंपराच आहे. कधी कधी मला वाटतं की छत्रपती तलवार घेऊन तिथं आहेत ते शेवटी जर यांनी राजीनामा नाही घेतला तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये यांना धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आशीर्वादाने कोणाला ना कोणाला शक्ती देतील. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबजी, तर तेव्हाही राजीनामा घेतला होता ना, काही नवीन काहीच करत नाही आहे ना. अशोक चव्हाणजीच्या, माननीय अशोक चव्हाणांना आदर्शमध्ये आपण राजीनामा घेतला होता. अजितदादावर शिखर त्यांचंच सरकार होतं, चौकशी गावली, अजितदादांनी राजीनामा दिला. आता नुकतंच MJ अकबर मी2मध्ये, अजून आरोप सिद्ध झाला नाही तर मी2मध्ये MJ अकबरांनी दिला, हवालामध्ये माननीय अडवाणींनी दिला. शेकडो उदाहरणं आहे, राज्यात उदाहरणं आहे. या राज्यामध्ये रामराव आधिकांनी जे उपमुख्यमंत्री होते राजीनामा द्यावा होगा. बबनराव घोलप, मला आठवतं तेव्हा तर मी पहिली टर्म होती, श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंकडे बैठक झाली, बाळासाहेबांनी सांगितलं माझ्याकडे बोट उचलल्या गेलं ना माझ्या मंत्र्याकडे. राजीनामा म्हणजे काही शिक्षा नाही आहे. आणि तुम्ही राजीनामा दिल्याने आता महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर जाऊच शकत नाही, कारण महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये तुमचं एवढं आकाश एवढं योगदान आहे, हिमालय एवढं योगदान आहे की तुमच्या विना महाराष्ट्र. तुम्ही देखील वनमंत्री आहेत ना, वनमंत्र्यांवर आता आरोप होत आहेत. नाही, मग वनमंत्री याचा अर्थ कोणावरही वाघासारखे अत्याचार करण्यासाठी वनमंत्र्याला काही अधिकार दिले जात नाही ना. यामध्ये ज्या ऑडिओ क्लिप्स आहे, ठीक आहे, खोटा आरोप केला तर आपण समजूही शकतो, पण ऑडिओ क्लिप्स एकदा सिद्ध करावं लागेल ना की या ऑडिओ क्लिप्स खोट्या आहे. बरं, खोट्या असतील तर ज्यांनी केल्या त्याला ही कायद्याचे लोकशाहीच्या मार्गाने फटके बसायला हवे की नाही. तो केक कोणी आणला, त्या केकवरचं नाव कसं आहे, ते हॉटेल कोणतं आहे, यामध्ये असणारे फोटो, फोटोच्या संदर्भातली भावना, याच्यामध्ये शेवटी प्रश्न हा नाही आहे की कुणावर आपण आरोप करतो याचा अर्थ तो दोषी आहे असं मी मानत नाही. पण इतक्या गंभीर पद्धतीने सकृत दर्शनी जर पुरावे आले असतील तर या महाराष्ट्रातला कोणीही म्हणेल की याची चौकशी होईपर्यंत मंत्रिपदावरून त्यांनी दूर व्हावं, ही थोर परंपरा आहे. तर या परंपरेचं पायीक व्हायला
मला वाटतं की काय अडचण नाही. आणि समजा वाटलंच तर तुम्ही मग पुढे त्यांना अजून प्रमोशन करा ना, त्याला कोण अडचण आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री करा, याच्यामध्ये अडचण असण्याची शक्यताच नाही आहे. नक्कीच सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नैतिक बाब लक्षात घेऊन संजय राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही विरोधकांची देखील भूमिका आहे. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आणि सुधीर मुनगंटीवार भाजप नेते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांचे देखील आभार. वळतोय पुढच्या बातमीकडे. ऐन कोरोना काळात जुन्नरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. बेल्हे गावात राष्ट्रवादी कार्यकर्ता गोट्याभाऊ वाघ यांच्या लग्नात डीजेच्या तालावर हजारो वराती थिरकताना पाहायला मिळाल्यात. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याला राष्ट्रवादी आमदारही उपस्थित होते. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गर्दी टाळा आणि कोरोना दूर ठेवा असं आवाहन करताना पाहायला मिळत आहेत. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या या आवाहनालाच केराची टोपली दाखवली. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून. रायचंद, काय अधिक माहिती मिळते? प्राची, खरं तर आपण पाहतोय मागच्या काही दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील हे सातत्याने आवाहन करतायत लग्न समारंभांना गर्दी करू नका. पण हा सगळा बोजवारा स्वतः त्यांचे कार्यकर्तेच कशा पद्धतीने उडवताना दिसत आहेत. बेल्ल्यासारख्या एवढ्या मोठ्या गावामध्ये काल सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने रात्रीचं ह्या सगळ्या मंडळींनी हा धुडगूस घातला होता. कोणाच्या मास्क नव्हतं तोंडाला लावलेलं आणि कुठले नियम न पाळता हे सगळे मंडळी हे करते. पोलिसांनी दुपारी सुद्धा लग्नामध्ये ह्या सगळ्या मंडळींना समज दिली होती, पण त्यांचं ऐकलं नाही. रात्री ज्यावेळेस उशिरानं पोलीस कारवाईसाठी गेले त्यावेळेस सुद्धा पोलिसांना दमदाटी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राज्यातल्या सर्वच ठिकाणी अशा पद्धतीने होते, पण ज्यांच्याबद्दल तक्रार येते अशा ठिकाणचे गुन्हे दाखल होतात. नक्कीच रायचंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. आता याच्यावरती प्रशासन काय कारवाई करत आहे हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. आम्ही आमचा खास कार्यक्रम बायजूस यंग जीनियस मध्ये ऑलिम्पियाड एक्झाम एक्सपर्ट सिद्धार्थ कुमार गोपालची तुमच्याशी भेट घालून दिली होती. पाहूयात या कार्यक्रमाचा त्यांचा अनुभव नेमका कसा होता. बायजूस यंग जीनियस के इस सफर में हम अलग अलग करिश्माई करामती बच्चों से मिले. उनमें से एक हैं केरल के सिद्धार्थ कुमार गोपाल. आइए उनसे पूछते हैं कि उन्हें कैसा लगा बायजूस यंग जीनियस में शरीक होकर. सिद्धार्थ, हेलो, दिस इज आनंद हियर. हाउ आर यू? I'm fine, sir. How was your experience? Well, the experience was really nice, and I would like to say that I was able to participate in a national platform like Young Genius because of the support and encouragement of several people. Overall, talking about the program was very great, and it was very great to have a conversation with you, sir. Which is the moment that you will remember? What I remember was when you told about that, as usual, everybody has some nerves before speaking even. So that was, and I was happy that I found the topic and I'd read about it. So I just collected my thoughts and said it. And when after that speech is over, I was quite happy. Keep doing this, what you're doing. Okay, sir. Sure. Genius, young genius. आणि इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. कॉफसिल्स. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आता एक महत्त्वाची माहिती समोर येते वर्ध्यातून. वर्ध्यातील गोल बाजाराला आग लागलेली आहे. बाजारातील हातगाडी दुकानं जळून खाक झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. गोल बाजाराचा अर्धा भाग हा जळून खाक झालाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की ही आग किती भीषण असेल. आग नेमकी कशाने लागली आहे याचा शोध आता घेतला जातो. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.